काय सकाळ सकाळ काम काढलं ग एवढं? टेरेस झाडते. किती घाण झालाय ना. हम्म. एवढंच काम राहिलं होतं, सगळं खालचं काम झालं आता. फक्त टेरेस झाडायचं राहिलं होतं. सो गाइस सकाळी ना लवकर उठले होते कशासाठी तर पाणी येईल म्हणून, पण पाणीच आलं नाही. मग ना आम्ही शेजारचे ताई आहेत ना त्यांच्या तिथं म्हणजे बोरवेल आहे, तिथून मग ना पाईप टाकून पाणी घेतले. सो बघा असा जुगाड केलाय आम्ही. इथून पाईप लावली आणि आता मोठी टाकी भरती. प्रेशर बघा पाण्याला किती. हा ते खरं आहे. तरी खालची सगळी खालची जी पण भांडी होती ना ती सगळी आम्ही भरून ठेवली फास्ट मध्ये. आता भरली तरी काय प्रॉब्लेम नाही. तू अर्धवट झाडलं ना अर्धवट सोडून खाली पळालीस की बाकी सगळं मला झाडायला लागलं. ती कशासाठी मी गेली, काय काम असेल ना माझं खालचं सगळं ते. खाली होती ना माणसं पाणी भरायला. खाली जाऊन नव्हती, गेलीस. त्यांना काय माहिती भांडी कुठे ठेवलेत कुठे नाही. त्यांनी मला काढून दिली, मी धुतली, मग ते आम्ही तिघांनी मिळून भरली. आता भरपूर मी खाली गेला पाणी असेल का झालं. पाणी भरायला? हो तर काय एक बाथरूमच्या नळाने भरले आणि एक किचनच्या तिथल्या नळाने भरले. आणि दोघींचे पण हांडे मामा नेऊन ठेवत होते. आणि समजलं का, गेले तुम्ही खाली काय आणि वरती. मला फक्त सगळं सगळं झाडायचं. हा मग त्यांनी झाडलं अर्ध. झाडलं सगळं त्या गोण्यामध्ये भरून ठेवली बाकी. बरं इकडे बघू, तुम्हाला ऑस्कर द्यायचा का? हा दिलं तर बरोबर. काय ऑस्कर करायचं त्याला अवॉर्ड आवड? देऊ तुम्हाला, देऊ ना. हा, बाकी. खाली गेल्यावर नाश्त्याचा अवॉर्ड देऊ तुम्हाला, म्हणजे तुमचं पोट बी भरेल. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हसतंय कळतंय की. हॅपी बर्थडे. आरू केक कसा कट करायचा? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे पिल्लू. हॅपी बर्थडे. Happy birthday to you. आरू खुर्ची बस आलो तर आलो. त्यांनी आम्हाला सरप्राईज दिले अचानक. आणि तू कुठे तू बर्थडे करते पुढे थांबा इथं सर आलो इथं थांबीला बसून इथं ये इथं माझ्या मांडीवर घेतला मांडीवर घेतली हा या दुर्वा या ये बाई किती आवडेल सगळे मुलं तुला भेटायला आले का नाही. सो गाइस कालच ना आम्ही आरूचे फोटोशूट वगैरे केले आणि सकाळपासून ना नाश्ता वगैरे दुपारचं जेवण आहे ना, दुपारचं जेवण आत्ताच आमचं झाले. आणि मी जेवण बनवत होते ना तोपर्यंत आहोंनी ना भरपूर अशी तयारी करून ठेवली. सगळे बलून्स वगैरे फुगवलेत आणि आता लावायचे चाललेले आहेत. चला. असं बघू शकता किती बलून फुगवले त्यांनी. आणि भरपूर म्हणजे भरपूरच तयारी केलेली आहे. ते काय बोलतात हा फरसाण वगैरे, केक द्यायला प्लेट्स ते सगळे आणलेत, अजून चॉकलेट्स वगैरे आणलेत. आणि आज बरोबर ना बड्डेच्या दिवशी की लाईट किंवा पाणी असा काही ते प्रॉब्लेम होणारच होता. सो आज सकाळी ना पाणीच आलं नव्हतं. मग ह्यांनी जार वगैरे आणलेत प्यायला. आणि दुसरं जे वापरायचं पाणी होतं ते आम्ही बाजूच्या ताईंकडून आहे ना बोरवेल आहे तिथून पाणी घेतलं होतं. सो पाण्याचं तर टेन्शन गेलं. आता फक्त काय डेकोरेशन आणि आमची ना बड्डे गर्ल पण बघून जावा तुम्ही. आरू हॅपी बर्थडे. काय बोलायचं नाही काय थँक्यू वगैरे. अरे वा हा थँक्यू. धरा. हॅपी बर्थडे. थँक्यू व्हय. हा केवढं बोलायला लागली ना. चला आता आहोंना मी एक एक करून फुगे देते, कारण हे फुगवलेत त्यांनी सगळे. आता फक्त लावायचे, लावायसाठी माझी थोडीशी हेल्प करते मी. कट करायचं टेप हां आणि बलूनच्या वरती असं लावायचं. आणि चिकटणार नाही ना ते भिंतीला. वरतून पण निघतं ते होय. डबल टेप. सो चला गाईज आता मी पटापट मदत करू लागते. या सो गाईज बघा आमचं अर्ध डेकोरेशन झालंय. आता अर्ध बाकी इकडचं. कारण हा ह्यांनी जेवढे फुगे फुगवले होते ना तेवढे वरती लावले आणि एवढं छान वाटतंय ना. सगळे क्रेडिट ह्यांना जाते. तर ही आयडिया माझी आहे. काय काय होतं हा कारण मी ना ह्यांच्या ते काय बोलतात ह्यांचा बड्डे होता तेव्हा मी असं केलं होतं.
मग त्यांनी आता तसं केलंय, कॉपी पेस्ट. हा बरोबर आहे सगळं. खरंच खूप छान वाटतंय गाईज हे. चला आता राहिलेलं बाकीचं डेकोरेशन करतो. सो गाईज बघा आमचं डेकोरेशन, सगळे फुगे वगैरे लावलेत. छान वाटतंय लुक एकदम. कसं वाटतं निकू? एक नंबर, खूप छान वाटतं. तर असं डेकोरेशन केलं आमच्या निकूने. मी नाही केलं गाईज, कोणी केलं गं? आहोंनी केले. असली आयडिया मला नाही सुचत. हे आहोंचंच काम आहे. सगळं मला हेल्प केली गेली आणि आता माझ्यावर समजा ढकलते, सगळं मी केलं. नाही त्यांनीच केलंय. तुला स्वार्थी बाई आहे. आता स्वतः मी माझं नाही तूच केलं, मी काय केलं. छान वाटतंय पण एक नंबर. इतका हॉल भारी वाटतंय ना. बरं, आता बघा. हा असा रात्री असा लुक असा खूप छान वाटतंय ना ते. अरू कसं वाटतंय, कसं वाटतंय? काय म्हणली? धर की पाणी. आरू कोण आले? आरू कोण आले? आई नुसती बघती या. पप्पी दे. अगं झोपत नव्हती आताच. आणि ती बाकीची मम्मी पप्पा वहिनी दादा सगळे यायला सुरुवात झालेली आहे. 7 वाजता आले ना. किती वाजता? 7 वाजता आले. चला त्यांचे नाश्ता पाणी बघते पहिले. कायच बघा मी ही साडी वेअर केलेली आहे, खूप छान वाटतेय. मध्ये एवढी धावपळ चाललेली आहे ना, तर बिर्याणी वगैरे आली आहे. आई शपथ बिर्याणी. आमची बर्थडे गर्ल पण छान अशी तयार झाली आहे. बघू दाखव. लिपस्टिक लावली. सो माझा हा भाचा आणि सगळी काय 4 आणि बघू केकचं आम्ही काय केलंय, केक आणला 2 किलोचा. सो असं ठेवलंय सगळं काढून त्यामध्ये. खूप छान केक यांनी आणलाय. ही साडी ना मी रात्री 8 वाजता घेतली, नव्हती घ्यायची मला पण घेतली आहोंनी साडी. त्याच्या मग रातोरात ब्लाऊज मी वगैरे स्टिच करून घेतलाय. असा लोक आहे माझा आजचा. यांचं चाललंय लगेच खाणं खुणं सुरूच झालं लगेच. खावा खावा. नंतर काय म्हणण्यापेक्षा ना आत्ताच आमच्या वहिनी साहेबांनी केलं या. फक्त आता केक ॲड फक्त टाकायचा झालं. आणि इकडं मम्मीने आमची मटण बनवते. नाहीतर आमच्या पप्पाना चिकनची बिर्याणी घातली, चिकन घातल्यात तर त्यासाठी. वा 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 चांगलं आहे चांगलं आहे. गोड आहे का? गोड आहे, गोड आहे ना? गोड आहे. कोणाला ऐकणार नाही.
नका काळजी करू तुम्ही, मी सगळ्यांना व्यवस्थित देते. मला केटरिंगचं काम चांगलं जमायला लागले. पहिल्यांदा माझ्यावर तेवढी जबाबदारी आली आहे सगळ्यांनी. मसाला दम एक चिकन पीस टाक की सगळ्यांना. टाकते लय खाली खाली पीस आहेत. भाजी बिर्याणी मी आणि उद्या गेल्यावर पूर्ण टाकते. उद्या दिवसभर बिर्याणी खायची. बघा नाच नाही झाली पाहिजे. नाच नाही झाली पाहिजे. बघा हात बघा लाल झाला. बिर्याणीचा खूप बघा सगळ्यांसाठी बिर्याणी. वगैरे झाला गाईज आणि आता जेवणाची तयारी चालली आहे. सगळा पसार झाला. काहो बसली जेवायला. बघू शकता बिर्याणी ऑर्डर केलेली आम्ही आणि हे चालू. हॅलो गाईस, ना खूप छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं. जेवण वगैरे सगळ्यांचं झालं. सगळ्यांनी केक वगैरे पेस्ट्री चिप्स सगळं इतकं खाल्लं. आणि महत्त्वाचं म्हणजे ना अरुण खूप छान असा सपोर्ट केला. अजिबात रडली नाही वगैरे काय नाही. आणि खूप छान म्हणजे खूपच छान बड्डे झाला. मी एवढी हॅप्पी आहे ना. सगळे पाहुणे वगैरे आले होते. सो गाईज अरुणाला गिफ्ट आलेले. आता अनबॉक्सिंग करतोय आम्ही. काय काय आले कुणी काय काय आणले ना ते बघतोय. हे बघा चिल्लर पार्टी. सो हे ना तुझ्या मॅडमने गिफ्ट दिलेले. आरू ये इकडे अनबॉक्सिंग करू. तुझे ह्याचे मीच अनबॉक्सिंग करते. बस खाली. आता ह्यात बघू काय ब्लॉक्स आहेत. ब्लॉक्स हा झालं तिला खेळायला. होतं की ह्यांनी घेतलेलं. अजून एक आता आमच्या घरातल्यांचं आहे. ड्रेस आणलाय तिच्या मामा मामीनं. मोठ्या मामा मामीनं. छान आहे. हे बघा पॅन्ट आणि टी शर्ट टॉप छान आहे एकदम. सो हा ड्रेस आणलेला आहे. त्यानंतर हा दुसरं पॅकेट आहे. अयो किती पॅक केलंय मी. बापरे अजून अजून पण पॅकिंग केली आहे. हे बघा हे दुसऱ्या मामा मामीने आणले. त्यांना खूप असं पॅकिंग वगैरे लागतं. आरू तुझे गिफ्ट आहेत तू बघ ना. अरे वा ह्यात पण ड्रेस आहे. सेम सेम छान आहे हा पण. आणि हा एक पॅन्ट. त्यानंतर आहे हे. आता हे काय काय माहिती. आले आले ड्रॉइंगचे. कागद असावे आपले. होय ना. हा हे अरे वा ड्रॉइंग बुक आहे. पेन्सिल्स वगैरे छान आहे. पण घ्या धरा बघा.
आणि त्याच मामा मामीनं हे आणले. अरे वा, चांदीचे कडे आहेत. बघ बघू. दुसऱ्या हातात मामा मामीला दाखवून ये. अरे आलू चाय आले आले. हा हा आणते आणते. बघा छान वाटतं ते एकदम. मला झोप आली नसते ते कसं ठेवलं असतं तर. जा पिलू मामा मामीला दाखवून ये. दाखवून ये की. नाही वे नुसतंच घ्यायचं वे. आईला दाखवून ये आईला. हे चला ठेवते आता. छान आहे आई. आता ना सगळी भांडी वगैरे घासून झाले, सगळ्यांची जेवण वगैरे झाली. आता सगळंच काम झालेलं आहे आणि सगळे ना इतक्या गप्पा मारायला बसलेत ना. म्हणजे आमच्या वहिनी, आई, सासूबाई, सासरे, माझे पप्पा हे सगळ्या गप्पा मारत बसलेले आहेत. लहान मुले बघा खेळतायत. सो खूप छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला. सगळे खूप खुश होते. सो आजसाठी एवढंच गाईज भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आरूचा बड्डे कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.